नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडं ही एक बॅटरी आलेली आहे 48 V 30Ah ओकिनावाला यू बॅटरी वापरलेली आहे. डेलीचा BMS आहे याच्यामध्ये 15 years 48 V आणि याच्यामध्ये जे सेल्स वापरलेले आहेत ते आहेत गोशनचे रिफर्बिश सेल. हे रिफर्बिश सेल इम्पोर्ट केले जातात. हे जुने वापरलेले सेल आहेत. तर ही बॅटरी आपल्याकडे आली होती. याच्यामध्ये एक सिरीजचं कनेक्शन आपल्याला दिसत नव्हतं. बॅटरी पूर्ण गाडी बंद होत होती. तर आपण आल्यानंतर ह्याला चेक केल्यानंतर इथे आपल्याला एक सिरीजमध्ये आपल्याला डिस्कनेक्शन दिसलं. त्याचबरोबर एक सिरीजमध्ये आपल्याला इथे ही एक वायर आपल्याला निघालेली दिसते. तर ह्या कारणामुळे BMS शट ऑफ होत होता आणि त्यामुळे आपली गाडी चालत नव्हती. तर हे सगळं झालं कशामुळे की ह्याचं जे सेल होल्डर्स आहेत हे खूप लूज आहेत आणि बऱ्याच ठिकाणी सेल होल्डर्स क्रॅक दिसत आहेत आपल्याला. आपण बघू शकतो हे क्रॅक झालेले सेल होल्डर्स आपण बाजूला काढलेले आहेत. तर हे सगळे सेल्स लूज असल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि ह्याला आता आपल्याला वायर तर सोल्डर करता येतील, परत सेलचे कनेक्शन देखील करता येतील, पण सेल होल्डर्स परत नवीन लावल्याशिवाय आणि ही बॅटरी व्यवस्थित प्रॉपर रिपेअर केल्याशिवाय हे चालणार नाही. परत याचे वायर्स निघू शकतात, परत डिस्कनेक्शन्स होऊ शकतात आणि परत गाडी ब्रेकडाऊन होऊ शकते. तर आम्ही कस्टमरना त्या पद्धतीने कल्पना दिलेली आहे. त्यांचं जसं तयार होतील तसं आपण याचे सेल होल्डर्स सगळे रिप्लेस करणार आहोत आणि परत सोल्डर्स सगळे काढून, निकेल स्ट्रिप सगळी काढून परत आपण परत रिबिल्डअप करणार आहोत बॅटरी. तर बघूया जसं काही होतं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळवतो. थँक्यू.